हॅलो स्टुडंट्स, याच्या आधी आपण एक 4-5 लेक्चर्स लॉगॅरिथम या बेसिक मॅथमॅटिक्समधल्या सुरुवातीच्या टॉपिक्सवर बरेच प्रॉब्लेम आपण सोडवले. आता आपण मॅट्रायसेस हा लिनियर अल्जेब्रामधला एक महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यांना आपण सुरुवात करतोय. डिग्री डिप्लोमा स्टुडंटसाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असा असणार आहे. याच्यामध्ये आपण बरेच सब टॉपिक्स शिकणार आहे. तर सुरुवात करूया पहिल्यांदा बेसिक मॅट्रायसेस किंवा मॅट्रिक्स म्हणजे नक्की काय, किंवा मॅट्रायसेस म्हणजे एकापेक्षा जास्त, त्याला मॅट्रायसेस आपण म्हणतो. एक असेल तर त्याला मॅट्रिक्स असं म्हणतो आपण, मॅट्रिक्स. तर मॅट्रिक्स म्हणजे नक्की काय ते आपल्याला पहिल्यांदा बघायचं. मॅट्रिक्स, तर मॅट्रिक्स म्हणजे काय की नंबरची रेक्टँग्युलर ॲरेमध्ये नंबरची अरेंजमेंट केलेली असते, त्या अरेंजमेंटलाच मॅट्रिक्स असं म्हणायचं. अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन रेक्टँग्युलर ॲरे. रेक्टँग्युलर ॲरेमध्ये आपल्याकडे जे नंबर्स असतील त्याची अरेंजमेंट करणे त्याला मॅट्रिक्स म्हणायचं. सपोज mn नंबर्स आहेत, mn रियल किंवा कॉम्प्लेक्स नंबर्स आपल्याकडे असतील तर त्याचं m रोजमध्ये आणि n कॉलम्समध्ये त्याची जर अरेंजमेंट आपण केली, m नंबर्स ऑफ रोज आणि n नंबर ऑफ कॉलम्समध्ये जर आपल्याकडे असलेल्या mn रियल किंवा कॉम्प्लेक्स नंबरची अरेंजमेंट आपण केली तर त्याला म्हणायचं मॅट्रिक्स. म्हणजे सपोज आपल्याकडं, आणि मॅट्रिक्स कशानं शो करतात, स्क्वेअर ब्रॅकेट. मग याच्यामध्ये m नंबर ऑफ रोज आहेत आणि n नंबर ऑफ कॉलम्स आहेत. सपोज असं एक घेतलं मी स्क्वेअर ब्रॅकेट, आणि सपोज m नंबर ऑफ रोज आहेत. समजा 1, 2, 3 रोज घेतले. m नंबर म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असे m पर्यंत, आणि n नंबर ऑफ कॉलम्स आहेत म्हणजे 1, 2, 3 असं n नंबर ऑफ कॉलम्स. मग आता हे जे पॉईंट्स आहेत, हे जे इंटरसेक्शन पॉईंट्स आहेत, कॉलम आणि रोचे जे इंटरसेक्शन पॉईंट्स आहेत, तिथं असणार आहे आपला एक नंबर. त्या नंबरला इलेमेंट असं म्हणायचं. इथं जो नंबर असेल त्याला म्हणायचं त्या मॅट्रिक्सचा इलिमेंट. मग हा एक इलिमेंट झाला. मग हा कोणता इलिमेंट आहे, सपोज i नंबर ऑफ रोज आहेत, म्हणजे i इज इक्वल टू सपोज इथं 1 आहे, i इज इक्वल टू इथं आहे 2, i इज इक्वल टू इथं आहे 3 असं n पर्यंत. आणि सपोज हे j आहे, j नंबर ऑफ कॉलम्स. मग इथं सपोज j इज इक्वल टू आहे 1, j इज इक्वल टू आहे 2, j इज इक्वल टू आहे 3. मग हा इलिमेंट म्हणजे कसा लिहायचा, aij. हा आहे रो, हा आहे कॉलम. aij. आता इथला जर घेतला तर रो किती आहे, पहिला रो पहिला कॉलम, म्हणजे इथला इलिमेंट काय असणार आहे, a11. पहिला रो पहिला कॉलम, इथला इलिमेंट a11. इथं काय आहे, पहिला रो a1 आणि दुसरा कॉलम 2. इथं पहिला रो तिसरा कॉलम a13. इथं दुसरा रो पहिला कॉलम a21, दुसरा रो दुसरा कॉलम a22, दुसरा रो तिसरा कॉलम a23.
आता तिसरा रो पहिला कॉलम A31, तिसरा रो दुसरा कॉलम A32, तिसरा रो तिसरा कॉलम A33. अशा पद्धतीनं A3N A3I काय असेल तिथपर्यंत तुम्ही जोपर्यंत म्हणजे जेवढे तुमचे एलिमेंट्स असतील त्याची मांडणी त्या पद्धतीने करायची आणि याला म्हणायचं एलिमेंट्स. मग आता हा 3x3 मॅट्रिक्स आहे. आता याचा अर्थ काय? 3x3 मॅट्रिक्स 3 रोज 3 कॉलम MN किंवा I × J. इथं आपण IJ घेतलं. I × J म्हणजे I म्हणजे रोज, J म्हणजे कॉलम्स किंवा M म्हणजे रोज, N म्हणजे कॉलम्स. किती रोज आहेत? 3 रोज आहेत 3 बाय 3 कॉलम्स आहेत 3. 3x3 मॅट्रिक्स वाचायचं कसं आहे? 3x3 मॅट्रिक्स. 3x3 मॅट्रिक्स. सपोज एखादा मॅट्रिक्स असा असेल 1 2 3 4. हा एक एलिमेंट, हा दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट, चौथा एलिमेंट. A11, A12, A21, A22 हे 4 एलिमेंटचा मॅट्रिक्स आहे आणि 2 रो आहेत 2 कॉलम आहेत म्हणून 2x2 मॅट्रिक्स. सपोज 1 2 3 4 5 6 2 रोज आहेत 3 कॉलम्स आहेत 2x3 मॅट्रिक्स. सपोज 3 4 1 2 1 2 3 4. नाव 1 2 3 4 रोज आहेत आणि 2च कॉलम आहेत 4x2 मॅट्रिक्स. असं मॅट्रिक्स आपण वाचू शकतो किंवा याला त्याची ऑर्डर म्हणतात. 3x3 याला काय म्हणायचं? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स 3x2 4x2 याची ऑर्डर किती आहे? 2x3 मॅट्रिक्स. याची ऑर्डर आहे 2x2 मॅट्रिक्स. याची ऑर्डर आहे 3x3 मॅट्रिक्स. आता रोज आणि कॉलम जर सेम असतील म्हणजे 3 रोज पण 3 आहेत कॉलम पण 3 आहेत त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. स्क्वेअर मॅट्रिक्स. इथं पण रोज सेम आहेत कॉलम सेम आहेत याला स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणायचं. आणि हे फक्त मॅट्रिक्स. तर बेसिक मॅट्रिक्सची डेफिनेशन काय? अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन रेक्टँग्युलर ॲरे. MN रियल किंवा कॉम्प्लेक्स नंबर तुमच्याकडे असतील तर त्यातलं M म्हणजे नंबर ऑफ रोज, N म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स. मग MN मॅट्रिक्स तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तो दाखवू शकता आणि त्यातला प्रत्येक एलिमेंट हा इंटरसेक्शन जो पॉईंट आहे त्याला म्हणायचं एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स. एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स ते लिहायचे कसे? सपोज I नंबर ऑफ रोज आर देअर, J number of columns are there, then how to write the element Aij. This I means row, J means column. So first row first column A11, first row second column A12, first row third column A13. Likewise third row third column A33. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक एलिमेंट डिफाइन करू शकता. And the order of matrix means number of rows by number of columns. 3x3 matrix means 3x3 is the order of matrix. If suppose this is the another example of matrix. In this matrix 4 rows are there. 1 2 3 4 rows are there. So 4x2 matrix. This is the order of this matrix. And matrix is denoted by A. A is equal to this matrix. Okay, so this is the simple definition of matrix. Now let us see types of matrix. भरपूर टाइप आहेत त्यातलं 1 by 1 आपण सगळे टाइप्स बघूया. त्यामध्ये पहिला टाइप आहे रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स पहिला टाइप आहे. आता रो मॅट्रिक्स म्हणजे काय? द मॅट्रिक्स हॅविंग
only one row, matrix having only one row, matrix having only one row, त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल A इज इक्वल टू 1 2 3 4, एकच रो आहे. रो मॅट्रिक्स एक रो आहे, 4 कॉलम्स आहेत, म्हणजे 1/4 मॅट्रिक्स. एकच रो पाहिजे. रो मॅट्रिक्सची कंडिशन काय? ओनली वन रो. कॉलम किती असले तरी चालतील. किंवा A इज इक्वल टू 1 0 0 1, हा पण 1/4 मॅट्रिक्स. तर हा रो मॅट्रिक्स पहिला टाईप आहे. दुसरा टाईप आहे कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स मीन्स व्हॉट? मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम. मॅट्रिक्स हॅव्हिंग only one column. For example, A is equal to 1 2 3 4, column matrix. Or A is equal to sin theta, cos theta and 0. This is also column matrix. Now the third type is square matrix. Third, square matrix. हा टाइप मी तुम्हाला आधीच सांगितला, स्क्वेअर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स हॅव्हिंग सेम नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स इज कॉल्ड ॲज स्क्वेअर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स हॅव्हिंग सेम नंबर ऑफ rows, same number of rows and columns is called as square matrix. For example, A is equal to 2 3 4 5, same number of rows, 2 rows and 2 columns, 2/2 matrix. Order is 2/2 matrix. This is called square matrix. Also another one example, A is equal to 1 0 0 0 1 0 0 0 1, 3 rows and 3 columns, so 3/3 matrix. अशा पद्धतीनं हे 3 टाइप झाले. त्यानंतर पुढचा चौथा टाइप आहे नल मॅट्रिक्स. फोर्थ टाइप इज नल मॅट्रिक्स. नावातच आहे नल मॅट्रिक्स. नल म्हणजे इलेमेंट्स सगळे काय असणार? 0 असणार. नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स म्हणजे ऑल एलिमेंट्स आर 0 in the matrix. All elements are 0 in the matrix, then that matrix is called as null matrix. म्हणजे for example, A is equal to 0. This is null matrix. Also A is equal to 0 0 0 0. This is also null matrix. So these are the 4 types of matrix. Then next one is singular matrix. Singular matrix. आता सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? द स्क्वेअर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्सची एक कंडिशन काय? तो मॅट्रिक्स स्क्वेअर असला पाहिजे. द स्क्वेअर मॅट्रिक्स हॅव्हिंग डिटर्मिनंट is 0. Square matrix having determinant is 0 means determinant means what? The value of matrix. Determinant of A is equal should be or must be 0. Then that matrix is called as singular matrix. Now what is determinant? Suppose this A is equal to matrix 1 0 or 1 2 1 2, right?
सपोज असा मॅट्रिक्स आहे, तर याचा डिटर्मिनंट म्हणजे काय? डिटर्मिनंट ए, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू व्हॉट? दिस मल्टिप्लाय बाय दिस मायनस दिस मल्टिप्लाय बाय दिस फॉर 2 by 2 matrix. 3 by 3 matrix, this method is different. So 2 into 2, 2 by 2 matrix. For 2 by 2 matrix, A11 into A22, A11 into A22 means 1 into 2 minus this 2 into 1. So this is what? 2 into 1, 2 minus 2 into 1, 2, that is equal to 0. So determinant of this matrix A is equal to 0. Therefore this matrix is called as singular matrix, and if it is not, then that matrix is called as non-singular matrix. So next type of the matrix is 6, non-singular matrix. Non-singular matrix. In that matrix, the square matrix having determinant is not equal to 0, that matrix is called as non-singular matrix. Square matrix having determinant is not equal to 0, is not equals to 0. That matrix is called as non-singular matrix. Suppose A is equal to 1, 2, 3, 4. This is one of the matrix. Now आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा या मॅट्रिक्सचा. A is equal to हे मल्टिप्लाय करायचं, तिरकस मल्टिप्लाय करायचं. 1 into 4, 4 minus 3 into 2, 6. सो आन्सर काय आलं डिटर्मिनंटचं? 4 minus 6 minus 2. सो हे 0पेक्षा वेगळं आहे, म्हणजे 0 आलं नाही, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली नाही, तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. अजून पण पुढे टाईप आहेत. नेक्स्ट टाईप इज डायगोनल मॅट्रिक्स. नाउ सी व्हॉट इज डायगोनल मॅट्रिक्स. आता सपोज एखादा मॅट्रिक्स दिलाय, त्याचे डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय? डायगोनल एलिमेंट्स. सो सपोज हा मॅट्रिक्स आहे, A इज इक्वल टू 2 0 0 0 3 0 0 0 4. आता या मॅट्रिक्समध्ये तुम्हाला काय दिसतंय? डायगोनल म्हणजे काय मॅट्रिक्सचा? तर हे जे एलिमेंट्स आहेत A11, A22 आणि A33, हे जे एलिमेंट्स आहेत त्याला म्हणायचं डायगोनल ऑफ द मॅट्रिक्स. डायगोनल ऑफ द मॅट्रिक्स. आता डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? हे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते नॉन झिरो आहेत, आणि बाकीचे ते डायगोनलचे एलिमेंट सोडून जे राहिलेले एलिमेंट्स आहेत खालीवर ते सगळे कसे आहेत? झिरो आहेत. अशी जर कंडिशन असेल तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो इन डायगोनल मॅट्रिक्स. नाउ द नेक्स्ट टाइप इज 8th type, scalar matrix. Scalar matrix. Now see what is scalar matrix. Scalar matrix means हे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते जर सेम असतील, सगळे डायगोनल एलिमेंट्स जर सेम असतील तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. ऑल डायगोनल एलिमेंट्स are diagonal elements are same, or diagonal elements are same, then that matrix is called as scalar matrix. For example, A is equal to 2 0 0 0 2 0 0 0 2. All diagonal elements are same, that is 2 2 2. Therefore this matrix is called as scalar matrix. Now the next type is unit matrix. Unit matrix. If all diagonal elements is equal to 1,
if all diagonal elements if all diagonal elements are 1 or unity, then that matrix is called as unit matrix. For example, A is equal to 1 0 0 0 1 0 0 0 1. All diagonal elements are unity or 1. This is the 9th type. Then next type is upper triangular matrix. 10. Upper triangular matrix. Upper triangular matrix. Upper triangular matrix means what? जर डायगोनल एलिमेंटच्या खालचे सगळे एलिमेंट्स 0 असतील तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0, then that matrix is called as upper triangular matrix. Elements below the diagonal are 0, then the matrix is called as upper triangular matrix. For example, 1 2 3 0 2 4 0 0 3. This matrix is called as upper triangular matrix because all elements below the diagonal are 0. Therefore, this matrix is called as upper triangular matrix. Now next is 11th is lower triangular matrix. Lower triangular matrix. Now what is lower triangular matrix? Elements above the diagonal elements. Elements above the diagonal elements are 0. Then that matrix is called as lower triangular matrix. Elements above the diagonal are 0. Then that matrix is called as lower triangular matrix. For example, A is equal to 1 0 0 2 3 0 4 2 3. Elements above the diagonal are 0. Therefore, this matrix is called as lower triangular matrix. Now the next type is triangular matrix. Triangular matrix. आता या टाइप मध्ये अप्परही म्हटलेलं नाही, लोअरही म्हटलेलं नाही, फक्त ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे डायगोनलच्या खालचे आणि वरचे दोन्ही एलिमेंट जर 0 असतील तर त्याला म्हणायचं ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. एलिमेंट्स above and below the diagonal are 0. Then that matrix is called as triangular matrix. Therefore, A is equal to 1 0 0 0 1 0 0 0 1. डायगोनल एलिमेंट्स फक्त आहेत, खालचे आणि वरचे सगळे एलिमेंट्स 0 आहेत. हा युनिट मॅट्रिक्स सुद्धा आहे आणि हा ट्रायंग्युलर मॅट्रिक्स सुद्धा आहे. हा सुद्धा ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे, दोन्ही साईडला 0 0 आहे. हा सुद्धा ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे, दोन्ही साईडला 0 0 आहे. अजून 2 टाईप आहेत. 13वा टाईप सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय? जर अप्पर ट्रायंगल किंवा एका बाजूचा ट्रायंगल किंवा अबोव ट्रायंगल इज द मिरर इमेज ऑफ लोअर ट्रायंगल, देन दॅट मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज सिमेट्रिक मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल A is equal to 1 2 3 2 4 3 2 4 5 3 5 1. आता बघा 2 2 सेम,
3 3 सेम आणि 5 5 सेम. असं जर असेल तर याला म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता बघा अजून एक टाईप आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. चौथा टाईप स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक म्हणजे बघा एक्झाम्पल सांगतो फक्त. A इज इक्वल टू 1 -2 3 2 4 5 -3 -5 1. दिस मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता बघा याच्यामध्ये काय आहे, हा इलेमेंट -2 आहे, हा 2 साइन चेंज. हा इलेमेंट 3 आहे, हा -3. हा इलेमेंट 5 आहे, हा -5. साइन चेंज असेल या इलेमेंटचं जर इकडं साइन वेगळं आणि वर अप्परमध्ये साइन वेगळं असं असेल तर या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये मॅट्रिक्स म्हणजे कन्सेप्ट नक्की काय आहे, कशासाठी यूज करायचे आहे ते आपण बघितलं आणि वेगवेगळे 14 टाईप्स आपण वेगवेगळ्या मॅट्रिक्सचे आपण बघितले, त्याची एक्झाम्पल्स बघितली. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्सचे ऑपरेशन्स आहेत ते आपण पाहणार आहे. सो तोपर्यंत थँक्यू.